हे बघा यशवंतराव, हे 6 नग आहेत, व्यवस्थित नेऊन पोचवायचे. तुम्ही बाईच्या गोटातले म्हणून मी तुमच्या विश्वास ठेवतोय. एवढं काम जबाबदारी करायचं. असं रोजच्या रोज नाही करायचं. तू जातोस पळून आणि बाई तिकडे काढते मला पिऊन रे. पण मला गावात कापड वाढायचे तो. जे काय सांगायचं बाई जाऊन सांग. हा मोठा देखना जेव्हा बघितला बाईनं अख्ख्या गावात तू एवढा पुरुष बघ, बाकी सगळं माझ्यासारखंच वाटते तिला. हो मला सोडा, तुमच्या पाया पडतो, मला सोडा. तू इकडे वाटतोस आणि बाई तिकडे वाटते आणि मधल्यामध्ये माझी फाटते ना. मग मी शिवून देऊ का? जे काही शिवाय शो करते ना की मला शिवाय शो करते. अरे सोड ना. तुझ्याकरता मी किती त्रास सहन करू घेऊ. बाई, हो बाई, बाई, हो बाई. अरे बाई गेली कुठं? हा बाई सोडा, हो बाई सोडा, हो बाई सोडा. कोणतरी बघते आज. बघू दे. आमचं काय नाही हो. तुमची आबरू जाईल. जाऊ दे. काय जाऊ दे? तुमची आबरू गेली म्हणजे आमची गेली, आणि आमची गेली म्हणजे अख्ख्या गावाची गेली. तुम्हाला समजा गावाची काळजी पण माझी नाही. नाही कशी? तुमची प्रत्येक गोष्ट येऊन की नाही अगदी पेशल मध्ये. बघा ना, कापड धुता येळेवर आणि धाडून देता दुसऱ्या बरोबर. ते काय नाही. आता मी ठरवलंच आहे. काय? जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही. चाल, कापड घालणार नाही. हो तुमच्या पाया पडतो, पण असं काय करू नका. अहो बाय जरी किती देखणी असली ना तरी कापडाच्या शोभा नाही. बघा, बिन कापडाची बाय बघायची म्हणजे बेकार हो. हा, आपण सिनेमात नाही का बघत त्या बायकांची कापडे बेमटा खाली असतात. ती बेंबाट बेंबाट हो. हे बघा, हे तुमचं नाही, माझा होतो ना, माझा होतो ना. हे बघा, हे बघा बेंबाट. हे बघा, कुठे गेलो? सकाळी तर आईने त्याला घातलं होतं, आता कुठे गेलं? हे बघा, हे बेंबाट. अहो माझं तरी बरी, पण सिनेमातल्या बायकाची बेमट मध्ये उकळी सारखी असते. असं वाटतं मुसळ घ्यावं आणि कुठेच बसावं. आता काय, आमच्या इथे एका बायच्या बेमटात 5 कॅन चुकली होती. कॅलेंडरच्या फोटोवर हो. तेव्हापासून दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत. बोंबला तिच्या मी भट्टी लावून आलोय. आता पण सगळ्या कापडला फार वस्त्र गाळ झाला असेल. आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांदीमध्ये टाकतो. मरुदे कशी? कांदीवर सगळं असतं. अहो कांदी बिघडली की कापड खराब होतं, आणि खराब माल कुणाला चालत नाही. तुम्हाला तरी चालेल का? ते जाऊ द्या. अगोदर मला एक सांगा. निळीच मला वाटलं निळीमुळे कापड कसं सूच सूच सूच. मी समजा मागून. अगोदर मला एक सांगा, मी तुम्हाला दिसते कशी? दिसते कशी? काय बाई आमची चेष्टा करता काय? अहो तुम्हाला पाहिलं की माणसाची कशी चिलबिचिल होती. चिलबिचिल म्हणजे उलघाल हो. अख्ख्या गावात घराघरात तुमची विषय वाचना चालू आहे. बघा, म्हणजे विषय वाचना म्हणजे तुमच्याशी जी चर्चा चालू आहे. म्हणजे तुमच्या कानाची, तुमच्या डोळ्याची, तुमच्या केसाची, तुमच्या तोंडाची, तुमच्या गालाची. हो तुम्ही म्हणजे आमच्या गावचं शान आहे. शान? हा, शान म्हणजे नाक हो. अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर म्हणतंय. अहो चक्क तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर. मी म्हणलं तुमच्या मायला मी तुमच्या. एवढं माझं नाक चांगलंय? हे बोललं का बोलले पिल्लू. मग मला एक सांगा, माझ्या ह्या नाकात नथ असती तर चांगली दिसली असती की नसती? नथ? अख्ख्या गावात नथीची 2च नाक, एक तुमचं आणि दुसरं आमच्या आईचं. आता बाकी नाक आहेत हो, पण नुसती भोकं पाळायला गिरमिट आली. काय चाललंय रे? चुप रे. आईला सांगू का? जा जा जा, सांग आईला जा. मी घाबरतो काय? कोण होते हो? वामण्या हो, आमचं गाढव. गाढव? हा, ते म्हणते या सगळ्या गोष्टी मी आईला सांगेन. आणि त्याची भाषा तुम्हाला कशी कळती? लहानपणी मी गाढवच होतो. आई म्हणायची. खरंच किती चांगलं हायसा हो तुम्ही. इतकं चांगलं असू नये माणसानं. का? दृष्ट लागते. मग काढून टाकायची. आई रोज तीच गाडते. खरं? हो, माझी नाही गाढवाची. त्याची? हो. ती का? अहो तो आहे म्हणून धंदा आहे, धंदा आहे म्हणून मी आहे. खरंच तुम्ही म्हणून मी हो मी
म्हणून तुम्ही हं? तुम्ही म्हणून मी आणि मी म्हणून तुम्ही. जरा खाज वाकी तुमचं खाज वाकी आमचं खाज वाकी शी कसलं घाणेरडं गाणं म्हणताय. आणि तुम्ही म्हणता तेव्हा मी मी कधी म्हटलं. तमाशा नाही का म्हणे महाराजांना जनीमनी सारखाच तमाशाच दिसतो. जनी अरे हो जनी म्हणते नाही का असं आमचा गोळ होतो बघा. महाराजांना एवढं जनीचं वेड असेल तर त्यांनी मलाच जनी समजावं. मी जनी सारखी दिसते ना. दिसत हो पण दिसण्याचा असण्यात फार फरक असतो. आता आम्ही स्वतः राहायला दिसतो का नाही काहीतरी दिसतो का नाही पण आम्ही खरं कोण आहे हे आमचं आम्हाला माहिती आहे. माहितीये हो कोण आहात तुम्ही. चार चौकात सगळ्याची सोय झाली नाही हो. त्याचं काय आहे धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी आमची गत होऊन बसली बघा. ह्या राजवाड्यात आपलं कोण परक कोण हेच खेळणं झालंय. मी सांगू अगदी सोपं आहे. दूर जात ते परक आणि जवळ येत ते आपलं. जवळ तुमचं आडनाव जवळ केलं नाही का. बस करा ना महाराज. असं वाटतं जन्मभर तुमच्या मिठीत राणीसारखं राहावं. तुमच्या जीवात जीव घालून राहावं आणि तुम्ही आणि मी कुठेतरी दूर 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 निघून जावं. हो भाई हो सोडा सोडा हो हो सोडा सोडा आपण दूर मग जाऊ. कोणतरी बघतंय आपल्याला. आईला मी त्याच्या थांब टाकला तुझा भांगच पडतो. बापरे अरे जरा 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 सोडू नका. तुला सोडित नाही थांब जरा. हा तुला पालताच करतो. पाठवत माझी तुला सोडलं मॅडम. हे डबलो पुरी 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 कुठेतरी लपव मला नाही तर आतापर्यंत केलेला सगळा खडा तो पाण्यात जायचा. आता कुठे लपू तुम्हाला. कुठेही मटणात लपव. तो पाहतो मला कुठे गेला बापरे, आला तो तो आता काय झालं महाराज. काय झालं. तो चुप रे टाकलो हो. आज पण त्यांनी मला फुल दिली पण मी सोडणार नाही त्याला. ते मला ह्याच बाजूला आला. तुमच्या म्हालाचं उठलं नाही ना. हा नाही कुणी आलंच नाही महाराज. आणि समजा आलं तर लपणार कुठं. हो लपणार कुठं म्हणजे अहो देखण्या पाहिजे महालात घुसलेला माणूस नेहमी पलंगा खालीच गेलेला असतो. पलंग 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 मी खाली जातो. पलंगाच्या खाली जातो. तुम्ही ह्या बाजूला ध्यान ठेवा. वर आला की लगेच झाडा पाडायची. सोडायचा नाही. हा तुझ्या टकलाच्या भेजा फ्राय करून टाकतो. सोडित नाही साल्याला. घुसूदात घुसू मला मी जातो कुठे तो त्याला आता धरतो नाही. माझा पाय अरे अरे पाय कुठे अडकला. अरे पाय अरे पाय कुठे अडकला होता माझा. मी कुठे पाहिलं. हा पाय पाय अडकला असेल असा. अरे मला मी थांबा आता पायाच घालतो पहिला मग मी जातो. मला मी त्याला सोडित नाही आता. आला का आला नाही नाही थांबा मी वर येतो. खालून महाराज खाली जाऊ खाली जातो. खाली सगळं अंधार आहे हो. नाही खाली नाही त्याच्या मायला कुठे गेला म्हणा तो होता हो माझ्या हाताला लागलं काय काय. बाई तुम्ही असं करत नाही. एखादा खाली झुंबर का लावून घेत नाही. कशाला नाही म्हणजे अंधार आहे खाली उजेड तरी पडल. अशाने माणूस सापडत नाही हो. कुठे गेला मला हो. लटांग मांडली नरसाळ्यानं. आपण उगाच जीवाला त्रास करून घेताय. मी खरंच सांगते इथं कुणी आलं नाही. नाही
आपणाला भास होतोय भास हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे आपण लागताय. अहो पण हातात तरी कुठं आमच्या हातात राहतंय ते सारखं निसरतंय बघा. ते बरं मी निसटून देईन असं घट्ट पकडून ठेवीन. वाह वाह वाह